हाय, हॅलो, नमस्कार आणि रामराम मंडळी. मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, सध्या आपण मालमत्तेच्या विभाजनाचा किंवा वाटपाचा दावा कसा करू शकतो किंवा वाटपाचा करार कसा करू शकतो आणि तोंडी वाटप करू शकतो का याविषयीची डिटेलमध्ये माहिती घेत आहोत. तर या मालमत्तेच्या विभाजन करण्याचे 3 प्रकार आहेत किंवा वाटपाचे 3 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार म्हणजे नोंदणीकृत वाटपपत्र, यालाच वाटपपत्राचा दस्त किंवा कराराद्वारे केलेले वाटपपत्र म्हणू शकतो. विषयीची डिटेलमध्ये माहिती सांगणारा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे. त्याची लिंक मी वरती आय बटनवर देत आहे, तो तुम्ही आधी बघा, त्यानंतर तुम्ही आजचा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजण्यास सोपे जाईल. या मालमत्तेच्या विभाजनाचे किंवा वाटपाचे जे प्रकार आहेत त्यातील दुसरा प्रकार आपण बघूया. तो दुसरा प्रकार कोणता आहे? महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1956च्या कलम 85 प्रमाणे केलेले वाटप. आता असे देखील वाटप आपण नक्कीच करू शकतो आणि यामध्ये देखील स्वकष्टार्जित मालमत्ता आणि वडिलोपार्जित मालमत्ता या दोन्ही मालमत्तांचा समावेश होऊ शकतो. आता याविषयीची डिटेलमध्ये माहिती आपण व्हिडिओमध्ये बघूया. नेहमीप्रमाणेच व्हिडिओ महत्त्वपूर्ण झाला आहे, त्यामुळे तो पूर्ण बघा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1956च्या कलम 85 नुसार सहहिस्सेदारांमध्ये वाटप करून देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी साहेबांना असतात. जिल्हाधिकारी यांनी तहसीलदारांना अधिकार प्रदान केले असतील तर कलम 85 नुसार वाटप करून देण्याचा अधिकार तहसीलदार साहेबांना देखील असतो. सहहिस्सेदारांमध्ये वाटप ठरले की त्याचा मसुदा तहसीलदार साहेबांना दिला जातो. सर्व सहहिस्सेदारांची या वाटपास मान्यता आहे की नाही हे तहसीलदार साहेबांकडून निश्चित केले जाते आणि त्यानंतरच या वाटपपत्रावर शिक्कामोर्तब केले जाते. कलम 85 प्रमाणे वाटप करण्यासाठीचा अर्ज तुम्हाला तालुका तहसीलदार यांचेकडे करावा लागतो. हा अर्ज छापील देखील मिळतो, परंतु तुम्ही स्वतः जर हा अर्ज लिहिला किंवा टाईप करून घेतला तर तुम्ही आणि तुमचे सहहिस्सेदार यांच्या मताने आणि सहमतीने सविस्तर माहिती सहित हा अर्ज लिहिणे तुमच्यासाठी फायद्याचे होईल, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण उद्भवणार नाही. कलम 85 अनुसार वाटपाचा अर्ज कोण करू शकतो? कलम 85 अन्वयेचा अर्ज हा कोणताही एक सहहिस्सेदार स्वतः करू शकतो, तसेच तो अन्य सहहिस्सेदारांकरिता देखील हा अर्ज करू शकतो. कलम 85 प्रमाणे वाटपाचा अर्ज त्याच व्यक्तीला करता येतो ज्यामध्ये त्या प्रॉपर्टीचे सर्व सहहिस्सेदार अशा वाटपास तयार असतील. म्हणजे हे वाटप सर्व सहहिस्सेदारांना मान्य असेल तर आणि तरच कलम 85 नुसार तुम्ही वाटप करू शकता. जर समजा घरातील कर्ता पुरुष तुमचे वडील असतील ज्याच्या मालमत्तेमधून तुम्हाला वाटप मिळणार आहे, तर तुम्ही देखील हा अर्ज करू शकता. कलम 85 अन्वये वाटपाचा अर्ज करत असताना जर त्या प्रॉपर्टीच्या मालकाची ती स्वकष्टार्जित प्रॉपर्टी असेल तर त्या व्यक्तीने ती प्रॉपर्टी संयुक्त किंवा त्या एकत्र कुटुंबाची मालमत्ता आहे हे घोषणापत्राद्वारे घोषित करावे लागते. या घोषणापत्रामध्ये हे स्पष्टपणे नमूद करणे गरजेचे आहे की सदर मिळकत ही माझी स्वकष्टार्जित मिळकत आहे, परंतु ती मालमत्ता मी संयुक्त कुटुंब मालमत्तेत समाविष्ट करत आहे आणि मी सदर मालमत्तेबाबत भविष्यात स्वकष्टार्जित असल्याबाबत दावा करणार नाही. हे घोषणापत्र तुम्हाला तहसीलदार साहेब यांचे समोर प्रतिज्ञापत्र करून घ्यावे लागते आणि त्या घोषणापत्रात त्या स्वकष्टार्जित प्रॉपर्टीचे सविस्तर वर्णन, चतुर्सीमा देखील नमूद करणे अत्यंत गरजेचे आहे आणि यानंतर सर्वात शेवटी तुम्ही तुमची सही केली पाहिजे. आता हा अर्ज कसा करायचा ते बघूया. प्रथम अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता लिहायचा असतो. नंतर ज्या जमिनीचे वाटप करायचे आहे त्या जमिनीचा सर्वे नंबर, गट नंबर, प्रत्येक क्षेत्राचे क्षेत्रफळ, त्याचा आकार आणि चतुसीमा लिहाव्या लागतात. तसेच जर आधीच सर्व हिस्सेदारांमध्ये आपापसात वाटप ठरलेले असेल तर ठरलेले वाटप देखील अर्जामध्ये स्पष्ट नमूद करावे लागते. हे वाटप अत्यंत स्पष्ट आणि चतुसीमा लिहून नमूद करायचे असते, जेणेकरून तहसीलदार साहेब हे वाटप करत असताना अर्जदारांनी सुचवलेल्या वाटपाचा सर्वप्रथम विचार करतात आणि ते वाटप जर कायद्यात बसत असेल तर अर्जात सुचवलेले वाटपच अंतिम वाटप म्हणून ठरवले जाते. यानंतर अर्जात तुम्हाला वाटपाची जमीन भोगवटादार वर्ग 1 ची आहे की 2 ची आहे ते लिहावे लागते. तसेच जमीन दुमाला आहे की बिनदुमाला आहे हे देखील नमूद करावे लागते आणि यानंतर सर्व सहहिस्सेदारांचे संपूर्ण नाव आणि संपूर्ण पत्ता लिहिणे आवश्यक आहे. आता या अर्जाची प्रक्रिया बघूयात. तहसीलदार साहेबांकडे कलम 85 प्रमाणे वाटपाचा अर्ज दाखल झाला की एक तारीख निश्चित करून त्या अर्जावर सुनावणी ऐकून निर्णय दिला जातो. अर्ज मिळाल्यानंतर सर्वप्रथम सर्व सहहिस्सेदारांना नोटीस काढली जाते. या नोटीसमध्ये नमूद तारखेस सर्व सहहिस्सेदारांनी तहसीलदार साहेबांसमोर हजर राहायचे असते. या तारखेस हजर राहून सहहिस्सेदारांनी या वाटपास मान्यता असेल तर किंवा आक्षेप असेल तर तसा आक्षेप त्यांनी नोंदवायचा असतो.
तहसीलदार साहेब हा आक्षेप नोंदवून घेऊन त्याबाबत योग्य ती कारवाई करून तो आक्षेप दूर करतात आणि या वाटपाच्या अर्जावर निर्णय देतात. या वाटपामध्ये जर पोट हिस्सा मोजणीचा विषय असेल तर या पोट हिस्स्याची मोजणी फी भूमी अभिलेख कार्यालयात जमा करून ते चलन या वाटपाच्या अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की हक्क सोडपत्र जर करायचे असेल तर ते या कलम 85च्या अर्जामध्ये करता येते का? तर हो, कलम 85 प्रमाणे वाटपाच्या अर्जामध्ये तुम्हाला हक्क सोडपत्र करता येते. समजा वाटपाच्या जमिनीत 2 बहिणींचा हक्क आहे, परंतु त्यांना त्यांचे हक्क भावांच्या लाभात सोडून द्यायचे आहेत. तर अशा परिस्थितीत त्या बहिणी ओळखपत्राद्वारे स्वतःची ओळख पटवून देऊन तसेच त्यांचा हक्क भावाच्या लाभात सोडून देत असल्याचा जबाब नोंदवून तसे प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक आहे. हे हक्क सोडपत्र तुम्ही नोंदणी करून घेणे देखील आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. आणि या हक्क सोडपत्राचा दस्त या कलम 85च्या वाटपाच्या अर्जासोबत जोडावा लागतो. आता हे हक्क सोडपत्र कसे करायचे, त्याची नोंदणी कशी करायची आणि त्याबाबतची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी वरती आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही तो व्हिडिओ देखील बघू शकता. आता या कलम 85 प्रमाणे वाटपाच्या अर्जासाठी तुम्हाला 100 रुपये शुल्क भरावे लागते. या सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर तहसीलदार साहेब वाटप झाल्याबाबतचा निवाडा करून देतात आणि पुढील कृषी वर्षाच्या सुरुवातीपासून त्या वाटप पत्राचा अंमल 7/12 सदरात देऊन हे वाटप अंमलात आणले जाते. तर मित्रांनो, मालमत्तेच्या विभाजनाचे किंवा वाटपाचे जे 3 प्रकार आहेत त्यातील पहिला आणि दुसरा असे 2 प्रकाराबद्दलची सविस्तर माहिती मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. या कलम 85 प्रमाणे जर तुम्हाला वाटप करून हवे असेल तर तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की या मालमत्तेतील जे सहहिस्सेदार आहेत त्या सर्व सहहिस्सेदारांची मान्यता 85 प्रमाणे वाटप करताना अत्यंत आवश्यक आहे आणि ती मान्यता असेल तरच तुम्ही कलम 85 प्रमाणे तुमच्या स्वकष्टार्जित किंवा वडिलोपार्जित मालमत्तेचे वाटप करू शकता. आता या वाटपाचा तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे वाटपाचा दावा दाखल करणे. पहिले 2 पर्याय जर त्या सहहिस्सेदाराला किंवा सर्व सहहिस्सेदारांना मान्य नसत्या वेळी मालमत्तेचे वाटप करण्याचा एक मार्ग शिल्लक राहतो, तो म्हणजे वाटपाचा दावा दिवाणी न्यायालयात दाखल करणे. आता हा दावा दाखल केल्यानंतर खूप वेळ जातो का किंवा किती खर्च येतो आणि त्यासाठी वर्षानुवर्षे वाट बघावी लागते का? लवकर त्याचा निर्णय येण्यासाठी कोणत्या कायदेशीर तरतुदींचा अवलंब आपण केला पाहिजे याची सविस्तर माहिती मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दिली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.